मीत मात्रे ज्यांना आपण पाहतोय आयुष मात्रेचे सख्खे बंधू. चला मॅच होती सुरुवात. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. हार्दिक मात्रे दुसऱ्या बाजूला अक्षय वझे, तिसऱ्या बाजूला मीत मात्रे. आता हे बिग बॅटल बघण्यास खूप मजा येणार आहे. चला मैदानाची आखणी झाले. आमचे ऑफिशियल पंच रेडी आहेत. येस रेडी आहेत. पॉवर प्ले. मॅचला होते सुरुवात. मॅचला सुरुवात होण्या अगोदर पारितोषिक सुद्धा आल्यात. प्रत्येक षट्कारला 1000 रुपयाचं पारितोषिक समीर वझे यांच्याकडून असणार आहे. पहिलाच बॉल समोर डाऊन द ग्राउंड खेळलाय. खूप चांगले बिल्डिंग. लॉंग ऑनचे खेळाडू आल्यात. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेने इनिंगला झाली सुरुवात. जगमाता 11. जगमाता 11 आणि 3G वॉरियर्स या दोन संघादरम्यान मॅच नंबर 1 मध्ये आपण आहोत. रेडी आहेत. 1-0 पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हो याबली खूप चांगला बॉल. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं. ऑन साईडला खेळत असताना बॅकअप दिलाय. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केलंय. 2-0. प्रत्येक विकेटसाठी सर्वेश मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. कुठल्या पण बॉलरला 500 रुपयाचं पारितोषिक. कुठल्या पण बॉलरला. दुसऱ्या बाजूनं प्रत्येक षटकाराला समीर वझे यांच्याकडून कुठल्या पण बॅटरला 1000 रुपयाचं पारितोषिक. पुढचा बॉल रेडी आहेत. ओ याबली खूप चांगला बॉल. आतमध्ये येणारा बॉल डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न. डायरेक्ट हिट काम फिट. फलंदाज बाद. पहिला धक्का. टाकेव राजस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. प्रत्येक षटकाला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सार्थक पाटील आणि अजय पाटील यांच्या दोघांकडून प्रत्येक षटकारला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 2-1 विकेट लवकर आली. डायरेक्ट हिट पाठीमागून केला आणि बरोबर फलंदाज बाद झाले रनआउटच्या रूपानं. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सर्वेश मात्रे यांच्याकडून असणार आहे. कुठल्या पण बॉलरला प्रत्येक विकेटसाठी 500. सर्वेश मात्रे रेडी आहेत. विकेट आले. फुल टॉस. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 2 3 पाठलाग करतायत. त्यांना भेदून चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. टांक्यू पहिल्याच बॉलवर राजस काय जबरदस्त चौकार आलाय. परंतु षटकारासाठी सुद्धा पारितोषिक लावल्यात 1000 रुपये. ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. पॉवर प्ले. आतापर्यंत पॉवर प्लेची कहाणी. चौकारासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. पुढचा बॉल. ओ यावेळी खूप चांगला बॉल. ऑफ कटर थोडासा बळाला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. कुठल्या पण बॉलरला
प्रत्येक विकेटसाठी सर्वेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकारला कुठल्या पण बॉलर बॅटरला समीर वझई यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. ओ यावेळी खूप चांगला बॉल, आणखीन एक अपील, आउट. फलंदाज बाद, फलंदाज बाद. यस पंच, DRS चेक केलं जाणार आहे. ओके, कोणी घेतलाय पंच? बॅटिंग टीमने. ओके, चेक केलं जाईल. पाहूया काय घडलं होतं. सर्वांच्या नजरा एकाच गोष्टीवर, बॅट आणि बॉल मध्ये किती अंतर होतं. दुसरी गोष्ट, सर्वांच्या नजरा दुसरी गोष्ट कशावर? प्रशांत भगत, DBN नेटवर्क या ऑपरेटरवर. पाहूया काय घडणार आहे. येस, आउट. फलंदाज बाद. काय जबरदस्त बॉलिंग. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चौकार पाहिल्या, सिंगल पाहिल्या, 2 महत्वाचे विकेट पाहिल्या. काय जबरदस्त बॉलिंग. 2 धाबांचं 2 विकेट महत्वाचे, 6 धाबांचे षटक. मीत सुपर बॉलिंग. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 6-2. टांकेव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. प्रथम दुसऱ्या बाजूने नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये रेडी आहेत. बॉलिंग ट्रॅकवर साई रेडी आहेत. पहिल्या षटकाची कहाणी 6-1, 6-2. 2 महत्वाचे विकेट. जगमाता 11 थोड्याशा अडचणी वाढल्यात. आता या अडचणीला कुठपर्यंत पुढे घेऊन जाणार आहेत अक्षय वझई आणि प्रथम ही जोडी. पहिला बॉल, मीत म्हात्रे यांचे 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालंय. मॅच संपल्यानंतर देण्यात येईल. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. ओ याबेली, यस, लेग स्टंपच्या आणखीन बाहेर. आणखीन एक वाईट. पहिला वाईट, दुसरा वाईट. आता 8 धाबा धावपळ करतेत जगमाता 11. क्वार्टर फायनलची मॅच आपल्या भेटीला आले. दुपारचं सत्र. काय जबरदस्त आयोजन स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. सामवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब आयोजित सामवेदी प्रीमियर लीग दुसरं पर्व ही स्पर्धा आपल्या भेटीला आले. शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. रेडी आहेत. पुन्हा एकदा चर्चा केली नाही, चर्चेनंतर बॉलिंग ट्रॅकवर साई पाटील वन्स अगेन रेडी आहेत. 8-2 जगमाता 11. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड, फटका बसलाय. चेंडू बराच वेळ हवेत. ओ
वाट पाहिली होती कोण पुढे येणार, तू येणार मी येणार, कोणीच पुढे आले नाही. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. फटका बराच वेळ हवेत होता. 9 धावा धावपल करतेत. 9 वर 2 यापर्यंत कहाणी आहे. इकडून जास्त महत्वाचं विकेटवर उभं राहणं महत्वाचं आहे. धावा बनवणं महत्वाचं आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करावा लागणार आहे आणि त्या डबल मध्ये कन्वर्ट करत असताना मोठे ब्लास्ट येणं गरजेचं आहे, तरच तुम्ही पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये धावा बनवू शकता. पाहूया काय घडतंय. डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. ओ यावेळी काय घडलंय, यावेळी कोणाची चुकी. चेंडू गेलाय सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. थँक्यू. यामधून कोणाची चुकी नाही, या नशिबाची साथ, याला नशिबाची साथ म्हणता येईल. काय जबरदस्त बरोबर चेंडू खाली आले होते. नशिबाची साथ, नशिबाचा षटकार. 15 धावा धावपलकावरती आहेत. प्रत्येक विकेटसाठी सर्वेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. कुठल्या पण बॅटरला प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक समीर वझे यांच्याकडून देण्यात येईल. पाहूया काय घडणार आहे. षटकार आलाय, आता दडपण वाढलंय साई पाटीलवर, कारण पहिले आपण पहिले दोन वाईट, त्यानंतर सिंगल, आता षटकार, म्हणजे तब्बल 9 धावा आल्यात पहिल्या 2 चेंडूमध्ये. 15/2 या आतापर्यंत कहाणी आहे जगमाता 11 या संघाची. चला षटकार आलाय, रेडी आहेत साई. वन्स अगेन पुढचा बॉल. या बॉली ऑन साइडला खेळत असताना हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केले चेंडूला, सिंगलला कंप्लीट केले. षटकारानंतर सिंगल गरजेचं आहे आणि तेच करत असताना मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत जगमाता 11 16/2 1.3 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. खूप चांगली बॅटिंग करतायत. प्रथम त्यांच्या बॅटमधून षटकार आलाय. दुसऱ्या बाजूला अक्षय बजे आहेत जे 2 धावांवर खेळत आहेत. पाहूया पहिल्या इनिंगमध्ये किती धावा येणार आहेत आणि किती धावांचं टार्गेट सेट होणार आहे. 16/2 पुढचा बॉल. रेडी आहेत. ओ यामुळे खूप चांगला बॉल, सुपर, काय जबरदस्त बॉल. पुढे आले होते आणि त्यानंतरचा बॉल पहा, वा, सुपर बॉल. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पहिल्या 4 चेंडूची कहाणी जर आपण बघितली तर आतापर्यंत 10 धावा या षटकामध्ये आल्यात. थोडंसं परिवर्तन करतायत, थोडासा गतीमध्ये परिवर्तन करत असताना पलटवारकडे जात आहेत. पाहूया काय घडतंय. हो याबली बराच बाहेर. यासाठीचा व्हाईट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. चर्चा करतायत 2 फलंदाज, चर्चा महत्वाची आहे. या षटकाची कहाणीमध्ये आतापर्यंत 3 वाईट आल्यात. दुसऱ्या बाजूला षटकार आलाय, तिसऱ्या बाजूला सिंगल सुद्धा पाहिल्यात. म्हणजे बऱ्याच गोष्टी या षटकामध्ये आतापर्यंत साई पाटील या षटकामध्ये घडल्यात. पाहूया 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुढचा बॉल. आणखीन एक वाईट. षटकाराचं दडपण आहे. या षटकाराच्या दडपणाला कमी करावं लागणार आहे. लेन लाईन या गोष्टी मिळत नाहीयेत, त्यासाठी अडचणी वाढल्यात. तुम्हाला इकडून विकेटसाठी जावं लागणार आहे, डॉट साठी सुद्धा जावं लागणार आहे. धाबा वेगाने येत आहेत, दुसऱ्या बाजूने अतिरिक्त धाबा येत आहेत. एक्झॅक्टली काय घडते करायला मार्ग नाहीये. पुढचा बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटचे खेळाडू आले आहेत. एकच कंप्लीट असणार आहे. शेवटचा बॉल. धाबा धावपलकावरती 19/2 1.5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. क्वार्टर फायनलची मॅच आपल्या भेटीला आले. आता शेवटचा बॉल पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये इतकी चांगली सुरुवात, चौकारानंतर 2 महत्वाचे विकेट. दुसऱ्या षटकामध्ये आला त्यावेळेला वाईट, सिंगल, षटकार पाहायला मिळाले. शेवटचा बॉल पाहूया.
ओ शेवटचा बॉल खूप चांगला बॉल कट केला चेंडूला आणि सहज सोपरीतीनं सिंगलला कंप्लीट. पहिल्या 2 षटकांची कहाणी धाबा धावपळ करते आतापर्यंत 20-20 या ऐकूया डीजेला. टाकूडचे प्रत्येक विकेटसाठी सर्वेश मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कुठल्या पण बॉलरला प्रत्येक विकेटसाठी सर्वेश मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पाहूया तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रथम आल्यात प्रथम वजई. पहिला बॉल वेगवान लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल. एका इनिंग मध्ये आतापर्यंत वाईट नाले तितक्या 8 चेंडूमध्ये आतापर्यंत वाईट पाळा मिळतात. इतके वाईट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पाहूया काय घडणार आहे. आणखीन एक काय घडतंय एक्झॅक्टली कळायला मार्ग नाहीये. 20 मिनिटांचा अवधी सुद्धा निघून जाईल इतके वाईट मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चर्चा करण्यास भाग पडलंय. प्रथम वर्सेस प्रथम. आता एका प्रथमला लँडलाईन मिळत नाहीये. दुसरा प्रथम बॉलची वाट पाहतोय. पाहूया काय घडणार आहे या बिग बॅटल मध्ये. समोर डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचे खेळाडू आलेत. सहज सोप्या रीतीने फेकी केले. सिंगलला कंप्लीट केलंय. 23 रन 23 धावा धावपल करतेत. एका चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. अक्षय वझे आणि प्रथम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला प्रथम वझे त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात. डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक स्ट्रोक. हो यावेळी खूप चांगली फिल्डिंग. लॉंग ऑफचे खेळाडू आले. चेंडूला अडवेपर्यंत 2 धाबा. येस 2 कंप्लीट्स. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 25 रन 25 धाबा धावपलकावरती आहेत. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पहा मोठे ब्लास्ट नाही आहेत परंतु वाईड येतात. दुसऱ्या बाजूला एकाला 2 मध्ये कन्वर्ट करतात. त्यासाठी धाबा वेगाने येतात. अडचणी नाही आहेत. अडचणी समोर वाढल्यात. ओ आणखीन एक वाईड. आमच्या ऑनलाईन स्कोररकडे सुद्धा वळणार आहोत किती वाईड आल्यात त्यावर सुद्धा चर्चा होईल. मॅच मध्ये या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आतापर्यंत किती वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आल्यात. त्या अगोदर धावफलक पाहूया. 26 धाबा धावफलक करतेत. 7 वाईट. क्या बात आहे. ओ क्लीन बोल्ट. दांडी गुल मधली यष्टी बरोबर वाकवली. फलंदाज बाद. तिसरा धक्का. त्या खुर्च्या लेग साईडला खुर्च्या वाडीमध्ये घेऊन जाऊ नका. खुर्च्या वाडीमध्ये घेऊन जाऊ नका. तंबूमध्येच बसा. यानंतरचा सामना दुसरा क्वार्टर फायनलचा सामना कनिष्क आणि द समवेत. इनिंग ब्रेकला दोन्ही कर्णधारांनी इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन नाणेफेकीसाठी यायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर कनिष्क आणि द समवेतच्या कर्णधारांना मी विनंती करतो. धन्यवाद. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. रोहित देशमुख नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. विकेट आले. खूप चांगला बॉल. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. डाऊन टू ग्राउंड खेळत असताना लॉंग ऑनचे खेळाडू आल्यात. चेंडूला अडवले तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाले. धाबा धावपल करत 27. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये 4 वाईड आले. नागेरकर विकेट सुद्धा आले.
काय जबरदस्त चेंडू होता तो. जाबली कडक स्ट्रोक, ताकदवर स्ट्रोक. लॉंग ऑफचा खेळाडू आल्यात. खूप चांगले बिल्डिंग, खूप चांगले बिल्डिंग. मी क्विक आले. येस, चेक केलं जाईल रनआउट साठी. चेक केलं जाणार आहे. तोपर्यंत या ऐकूया डिझेला आणि त्यानंतर बोलूया इन ऍक्शन मैदानाच्या दिशेने. टाकड नॉट आउट. 2 धाबा कंप्लीट. धाबा धावपल करते 30. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये 5. शेवटचा बॉलचा खेळणं बाकी आहे. आतापर्यंत या षटकामध्ये जवळपास 10 धाबा आल्यात 5 चेंडू मध्ये आणि 10 चेंडू सुद्धा हाताळल्यात. ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. स्टायलिश कट आणि 1 धाव कंप्लीट. पहिल्या 3 षटकांची कहाणी. धाबा धावपल करते 31. 31 धाबा धावपल करतायत. 8 एक्स्ट्रा आतापर्यंत पाहायला मिळतात. 3 विकेट बाद झाल्यात. 31 धाबा धावपल करतायत. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा नियम 3 षटकाला होईल सुरुवात. त्या अगोदर या ऐकूया डिझेला आणि लगेच बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. चला टाइमर संपलंय. त्यामुळे 38 सर्कल मध्ये एक खेळाडूला उभं करण्यात येईल. वेळेचं बंधन असणं गरजेचं आहे. तुम्ही 15 मिनिटांमध्ये त्या षटकाला 4 षटकाला कंप्लीट करणं गरजेचं आहे. 3 षटकाला. या बॉली खूप चांगला बॉल. डाऊन टू ग्राउंड खेळायचं होतं. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर दुसऱ्या बॉलवर दुसरी धाव घेता घेता फलंदाज रनआउटच्या रूपानं बाद. फलंदाज रनआउटच्या रूपानं रोहित बाद होतोय. आणखीन एका विकेटचं बदल. कुणाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहिल्याच बॉलवर रनआउटचं विकेट. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. मयूर नाईक पुन्हा एकदा रेडी आहेत. 32 वर 4. शेवटचे 5 बॉल. हो इनसाइड आउट ओव्हर कव्हर. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द मॅच. वाह
काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. थँक्यू ताई पॅकर्स पालघर मधून खेळत असताना आपण किती बऱ्याच वेळा पाहिले प्रथम यांना. आणि काय जबरदस्त फटका, नो लुक शॉट. काय जबरदस्त फटका, लॉफ्ट स्ट्रोक म्हटलं तर काही हरकत नाही. इतका ताकदवर स्ट्रोक होता तो. षटकाराला धावा सुद्धा बघणार आहोत. 38 रन. आता फिल्डिंग मध्ये वेळ घेतलाय, थोडासा बदल करण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया मिड ऑफ पुढे आल्यात, रेडी आहेत. याबली ऑन साइडला फटका खेळलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. टँकुडस काय जबरदस्त फटका, ताकदवर, पॉवरफुल, नजाकत. किती गोष्टी आहेत या षटकामध्ये. 44 धावा दाखल करतेत. प्रथम 25 धावांची खेळी 9 चेंडूमध्ये. पाहूया काय घडतंय. पुढचा बॉल. हो याबली खूप चांगला बॉल. परिवर्तन, गतीमध्ये परिवर्तन, पलटवार केलाय आणि पलटवार करत असताना बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 44 धावा दाखल करतेत. 44 रन ऑन द बोर्ड. यावेळी ड्राय केलं चेंडूला. ओ फलंदाज बाद. सार्थक पाटील कडून 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. लगातार 2 षटकार या अगोदर लगावले होते प्रथम आणि याच षटकामध्ये. त्यासाठी सार्थक पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. काय जबरदस्त बॅटिंग केले, वा सुपर बॅटिंग. ज्या धाबा येत नव्हत्या, जे मोठे ब्लास्ट येत नव्हते आणि 2 बिग हिट आपण पाहिले होते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. कौशिक मात्रे 45 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स, 44 रन. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला खेळत असताना 1 कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आता दुसरीसाठी चेक केलं जाईल. तोपर्यंत नेक्स्ट मॅच आपण टॉस सुद्धा करणार आहोत. नेक्स्ट 2 टीम्स टॉस का बॉक्स मध्ये या. दोन्ही संघाचे संगणक जिकडे आपण टॉस करणार आहोत. शेवटचा बॉलवर चेक केलं जाणार आहे. दुसऱ्या रनसाठी ज्या वेळेला आले होतात त्यावेळेला एक्झॅक्टली बॅट कुठे होती, लाईनच्या बाहेर, आत. कनिक्सचे कर्णधार आणि 10 आंबेचे कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आपण नाणेफेक करून घेणार आहोत. सर कॉइन तिकडे आहे बघा. कॉइन कॉइन येस, नॉट आउट. 2 धाबा कंप्लीट. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 46 रन, 46 धाबा दाखल करतेत. 47 टार्गेट सेट केलंय. पाहूया दुसऱ्या इनिंगचा खेळाला होईल सुरुवात. त्याबरोबर दुसरा मॅचचा टॉस कडे आपण वळणार आहोत. मी प्रकाश मात्रे यांना विनंती करेन की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं इकडे. 10 आंबे आणि कनिष्क टॉस. कणिक्स सुपर किंग्स आणि समोर
द सामवेद या दोन संघादरम्यान टॉस होते. प्रकाश म्हात्रे साहेब यांच्याशी बसते. मॅच नंबर 2 चा टॉस केला जातोय. SBPL टॉस जिंकला काय निर्णय? प्रथम क्षेत्ररक्षण असेल. 4 षटकांची मजा किती धावापर्यंत थांबवायचं आहे? समोरच्या संघाला 40 ते 50 धावामध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. एक प्रश्न विचारायला आवडेल, आयोजनाबद्दल काय सांगशील? सांगितल्याबद्दल काल देखील सांगितलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिशय उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे. SBPL कमिटीने खूप खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा दादा. आता प्रथम बॅटिंग करायचे. मागील 2 स्पर्धेमध्ये खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. कशा प्रकारे पाहता या स्पर्धेला? नक्कीच चांगली स्पर्धा आहे आणि इथून पुढे ही प्रत्येक जी ती एका ट्रॉफीकडे वाटचाल असेल. त्यामुळे नक्कीच 60च्या पुढे जास्त धावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. खूप साऱ्या शुभेच्छा. अहवाल असा आहे, कौशिक सुपर किंग्स या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले द सामवेद या संघाला. मोठी मॅच अजून आपला भेटीला येणार आहे. त्या अगोदर दुसरा मॅचचा पडाव पाहूया. 46 झाल्यात. 47चं टार्गेट सेट केलंय. या ऐकूया दुसऱ्या इनिंगसाठी विपुल पाटील यांना. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. हॅलो चेक. वेलकम बॅक. सुस्वागतम आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय SBPL सीझन 2 सामवेदी ब्राह्मण समाज प्रीमियर लीग आजच्या दिशेने येतोय. एका बाजूला आपण जर का पाहायला गेलो यस ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा. 3G वॉरियर्स विरुद्ध जागमाता 11. प्रीत सुरेख पंचांकडे अपील केली जाते. प्रीतच्या प्रत्येक षटकारासाठी सर्वेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जर का षटकारांची हॅट्रिक लगावली गेली मैदानाच्या आतमध्ये तर कौशलजी नाईक साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 47चा पाठलाग करण्यासाठी 3G वॉरियरला ती रणनीती प्रथम सारखी एखाद्याला इनिंग खेळणं गरजेचं आहे. प्रथमनी दाखवलेलं सेन्सिबल क्रिकेट आपण पाहिलं. शेवटच्या क्षणापर्यंत विकेटवर उभा होता. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते. दोन धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा. आजच्या दिवसभरामध्ये आपण जर का पाहायला गेलं हार्दिकने केलेली गोलंदाजी पॉवर प्लेचं षटक हातात असताना हार्दिकने आतापर्यंत सुरेख कामगिरी केली. दोन्ही मॅच मध्ये 6 पेक्षा जास्त धावा नाही खर्च केल्या आहेत. डिफेन्स केलं गेलं. पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसवतोय. चेंडूला फील्ड करेल. फेकी होईपर्यंत मात्र एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. 3G वॉरियरला देखील माहिती आहे हार्दिकने आतापर्यंत संपूर्ण दिवसभरामध्ये केलेली गोलंदाजी खूप चांगली होती. त्याच्या प्रत्येक चेंडूवरती सन्मान दिलाय. पण जर एखादा चेंडू रडारमध्ये असेल तर त्यावर प्रहार करणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 47चा पाठला होईल का नाही. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडला. चेंडूने घेतला सरळ यष्ट्यांचा वेध. विकेटचं पतन. गडी बाद.
थँक्यू. सन्मान्य पूर्विकजी नाईक साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे हार्दिकसाठी. खऱ्या अर्थाने हार्दिकने संपूर्ण SBPL मध्ये आजच्या शेवटच्या दिवसामध्ये जर का त्याची कामगिरी पाहायला गेली खूप चांगली गोलंदाजी केली. जगमाता 11 साठी हार्दिकने केलेली गोलंदाजी खूप चांगली आहे. खऱ्या अर्थाने संपूर्ण दिवसभरामध्ये आपण जर का पाहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकमेव गोलंदाज ज्यांनी 6 पेक्षा जास्त धावा आतापर्यंत खर्च नाही करून दिल्या आहेत. आपल्या संघासाठी प्रत्येक पहिल्या षटकामध्ये विकेट त्यांनी मिळवून दिले. महत्त्वाच्या मॅचमध्ये महत्त्वाची गोलंदाजी करणं हार्दिकला माहिती आहे. खूप चांगली गोलंदाजी. डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न खेळाडूंनी केला होता. सरळ टप्पा पडला आणि चेंडूने यष्टांचा वेध घेतला. मयूरच्या प्रत्येक षटकारासाठी साहिलजी नाईक साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आहे. 4 धावा. SBPL ची एक खासियत आहे ते पारितोषिक बक्षिसांचा वर्षाव नेहमी होत असतो. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती येतील, चेंडूला फील्ड करतील, फेकी होईपर्यंत मात्र सिंगल. पॉवर प्लेचं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. हार्दिकने आतापर्यंत दोनही फलंदाजाला बांधून ठेवलंय. सुरेख गोलंदाजीचा नजारा आपण पाहतोय. हार्दिकला पूर्विकजी नाईक साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आले त्यांच्यासाठी. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय गॅप मधून. 1 बाउन्स. सीमारेषा बार. SBPL चौकार. थँक्यू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहायला गेलाय. 9 धावा आहेत. इथून दुसऱ्या षटकासाठी कोणाला आणलं जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण की 47चा बचाव करण्यासाठी जागमाता 11 मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या बाजूने आपण जर का विचार केला 3G वॉरियर 47चा पाठलाग करण्यासाठी त्यांना देखील माहिती आहे की पहिल्या 12 मध्ये किती धावा करणं गरजेचं आहे, नंतरच्या 12 मध्ये किती धावा ठेवल्या जातील हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं असतं. यश नाईक यांच्याकडून कौशिकच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कौशलजी नाईक साहेब यांच्याकडून हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. वेगाने वेगाने जलद गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या यशीच्या बऱ्याच बाहेर निघून गेला. त्या कारणास्तव पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेला. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होते. 10-10 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 47 सपाटला मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. पहिल्या 12 मध्ये किती धावा केल्या जातील, नंतरच्या 12 मध्ये किती धावा ठेवल्या जातील. कौशिक पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकांनी केले चूक. चुकीचं रूपांतर. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये ऍड होत आहे. सर्वेशजी मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी कौशिकच्या. एक झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेला. त्याच्यानंतर थोडंसं गोलंदाजाचं मनोबल ते खचलं जाते. तर त्या बाजूने आपण जर का विचार केला यष्ट्यांपासून म्हणजे तो खेळाडूंपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्या कारणास्तव तो चेंडू बराच बाहेर निघून गेला. उजव्या यष्टीच्या वाईटचा इशारा पुन्हा एकदा गेला. समीरजी वजे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे कौशिकच्या प्रत्येक विकेटसाठी. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये.
क्षेत्ररक्षक कोणीही नाही त्या दिशेने. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी डायरेक्ट हिट काम फिट. धावचीच्या रूपात विकेटचं पतन. गडी बाद. साहिलजी नाईक साहेब यांच्याकडून मयूर नाईकच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. SBPL मध्ये बक्षिसांचा वर्षा होताना आपण नेहमी पाहत असतो. क्षेत्ररक्षण पहा कशा प्रकारे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा डायरेक्ट हिट. प्रथमच्या प्रत्येक षटकारासाठी सर्वेची मात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्षेत्ररक्षण करत असताना कशा प्रकारे आपल्या गोलंदाजाला साथ देणं याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. आलेली धावचीची विकेट आता किती 3G वॉरियर या मॅचमधून लांब घेऊन जाईल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. हे दुसरं षटक आहे. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असणार आहे. वेगाने टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. सरळ चेंडू मागे निघून गेला. हे मनोबल असतं. आपण जर का पाहिलं जिथे झेल सुटला होता ना त्याच्यानंतर वाईट चेंडू हाताळला होता. आता जर का क्षेत्ररक्षकांनी धावचीच्या रूपात साथ दिले ना त्याच्यानंतर त्या गोलंदाजाचं मनोबल देखील तो कॉन्फिडन्स तो आत्मविश्वास वाढला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा कौशिक सज्ज होताना. सुरेख खोलवा टप्पाचा चेंडू पंचांकडे अपील केली जाते. बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी आहे. आलेल्या धावचीत नंतर केलेला कमबॅक. फलंदाजाला दोन्ही चेंडूवरती हात कोंडण्याची संधी नाही दिली. एखादा पहिला चेंडू जर का पाहिला टप्पा पडल्यानंतर उसरी घेणारा चेंडू होता तिथे देखील बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. त्याच्यानंतरचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. धावफलक पाहायला गेलं 13. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. लगातारचे 3 डॉट या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकतील. 3G वॉरियरला या मॅच मधून लांब घेऊन झाले. सुरेख गोलंदाजीचा नजारा. कौशिक सर्वांनी विचार केला होता की दुसरं षटक कदाचित प्रथम घेऊन येईल त्याच्यानंतर तो दबाव टाकला जाईल पण कौशिकने तिसरं षटक हातात असताना लगातारचे 3 डॉट हातात आहेत आणि 3 डॉट नंतर या मॅच मध्ये धावफलक एकाच जागेवरती स्थिरावले. 13 वरतून धावफलक नाहीच पुढे सरकत आहे. आतापर्यंत संपूर्ण मॅच मध्ये अडचण. 3G वॉरियर दबावामध्ये आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू व्हाट अ कॅच. सुपर्ब. टाळ्या येऊ द्या. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती परफेक्ट नजर ठेवली होती. व्हाट अ सुपर्ब ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती आपण पाहतोय. काय झेल टिपलाय. एका हाताने कॅच पकडले की मॅच पकडले. येणारी काळ वेळ नक्कीच दर्शवेल. प्रत्येकाने त्याची पाठ ठोकली. प्रत्येकाने टाळ्या वाजवला. अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षकाला प्रोत्साहित करणं गरजेचं असतं. ही कॅच पकडले की मॅच पकडले. येणारी काळ वेळ नक्कीच दर्शवेल. कौशिकने लगातारचे 4 डॉट चेंडू हाताळले आहेत. सुपर्ब गोलंदाजी. आणि जसं आपण उल्लेख केला होता की गोलंदाजाला साथ देण्यासाठी अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं असतं. समीरजी वजे साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आले या कॅच साठी. ही कॅच आहे की मॅच आहे येणारी काळ वेळ नक्कीच दर्शवेल. कौशिकनी लगातारचे 4 निर्धाव चेंडू हाताळले. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 13. आतापर्यंत 13 ही धावफलक अडचणीची राहिले 3G वॉरियर या संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. कौशिक
धावचीतची संधी, कॅच नाही तर धावचीतच्या रूपात विकेटचं पतन. सर्व काही गोष्टी आता जर का बघायला गेलं तर जागमाताच्या बाजूने आहेत. थँक्यू डीजे. ऑफिशियल अंपायर, 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. आयोजकांकडून सूचना येते. हॅलो, कृपया कोणी प्रेक्षकांनी मैदानामध्ये जाऊ नये. झेल अप्रतिम घेतला, सिक्सर मारला तरी काही शिस्त पाळायची आहे. यापुढे कोणीही जाऊ नये. कोणीही प्रेक्षकांनी मैदानामध्ये जाऊ नये. ही जी आपण लाईन मारली आहे, भगवीची लाईन मारली आहे, त्याच्या प्रत्येकाने मागे उभे राहायचं आहे. शिस्त पाळा प्रत्येकाने. येस, खूप चांगला उल्लेख. डिसिप्लिन मेंटेन करणं एखाद्या स्पर्धेमध्ये महत्त्वाचं असतं. तुमचा खेळ सर्वांना आवडला असतो. आता नक्कीच खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला होता. पुन्हा एकदा प्रथम सज्ज होते गोलंदाजी मारवरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला जर का झेल टिपला, झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेला. त्याच्यानंतर धावचीतची विकेट आली. वेगाने 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 जलद 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 गतीने अखोटप्प्याचा चेंडू सरळ मागे निघून गेला. वडारचा गोलंदाज प्रथम का इतक्या मोठ्या संघामध्ये खेळतो, ताई पॅकर सारख्या पालघरच्या संघामध्ये खेळत असताना दाखवून देतो का त्याच्या नावाची चर्चा आहे. बॅटिंग करत असताना ते सेन्सिबल बॅटिंग त्यांनी केली होती. पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होता. पुन्हा एकदा धावचीची संधी. कॅचेस 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 विन मॅचेस नेहमी आपण पाहिलंय. अशा प्रकारचे झेल टिपणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. प्रथमनी लगातारच्या 2 चेंडूवरती 2 संधी उपलब्ध करून दिला होता. धावफलकर धावा आपण पाहायला गेला 16-16, 16 धावा धावफलकर आपण पाहतोय. 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 मध्ये 31, 31 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये गेलाय, पण आता सरळ चेंडू गेलाय डगआउटच्या दिशेने. सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. साहिलजी नाईक साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मयूरच्या प्रत्येक षटकारासाठी पहिला षटकार आलाय, गरज देखील आहे. वेगाने वेगाने प्रत्युत्तर, वेगाने जलद गतीने चेंडू हाताळला, चेंडू मागे निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 22-22. बघा, पहिल्या इनिंगचा आपण जर का खेळ पाहायला गेलो, अप्रथमने तिथे शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःला उभं ठेवलं होतं आणि शेवटच्या षटकामध्ये मारलेले 2 षटकार त्याने ते धावफलक पुढे सरसवलं. वेगाने जलद गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एका धावेने संतुष्ट राहावं लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23-23, येणाऱ्या 6 मध्ये 24 ची गरज आहे. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट निमेश, ज्यांनी आजच्या दिवसभरामध्ये जागमातासाठी शेवटचे षटक हातात असताना सुरेख कामगिरी केले. 6-24, पहिला चेंडू जलद गतीने हाताळण्याचा प्रयत्न, लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेला. जागमाताच्या बाजूने आपण जर का विचार केला ना, पहिलं ओव्हर हार्दिक आणि शेवटचं षटक निमिष, या दोन्ही गोलंदाजांनी सकाळपासून चांगली कामगिरी केली. नो डाऊट त्यांना दिलेली प्रथमनी 7 ही देखील खूप चांगली आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, सरळ चेंडू गेलाय, फ्री होम डिलिव्हरी, खूप चांगला जेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. विकेटचं पतन, गडीबाद.
थँक्यू. नवीन फलंदाज ऋत्विक मैदानाच्या आतमध्ये जातोय. 5 मध्ये 23ची गरज. बघा 3G वॉरियर्स आणि आपण जर का पाहायला गेलो जगमाता 11 दोघांची बॉलिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग होती. दोघांची बॉलिंग चांगली होती. आपण तिथे सेन्सिबल क्रिकेटचा आपण जर का विचार केला ना प्रथमने खेळून दाखवलं. प्रथमला देखील माहिती आहे त्यांचे देखील 3 बॉलर खूप चांगले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत 3G वॉरियरला एखादा बॅट्समॅनला विकेटवरती उभं राहायचं होतं. जसं पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं प्रथम शेवटच्या षटकापर्यंत उभा होता आणि त्यांनी तो शेवटच्या षटकामध्ये येत असताना त्या 2 षटकारांमध्ये धावफलकामध्ये बराच इम्पॅक्ट टाकून गेला. धावफलक 40+ क्रॉस झालं. त्याच्यानंतर तो दबाव प्रेशर कायम राहिला की 40च्या पुढे धावफलक आहे त्याला चेस करायचा आहे. तो चेस करत असताना प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न 3G वॉरियरच्या फलंदाजाने केला. त्याच्यानंतर ती मॅच फसली गेली. दुसरं षटक कौशिकने हाताळलं. तिथे लगातार 4 डॉट आल्यानंतर मॅच पूर्णपणे आपण जर का पाहिलं जगमाताने आपल्या बाजूने घेतली. प्रथमचं ते तिसरं षटक मॅच कोणत्या दिशेने धावते ते दर्शवणारं षटक होतं. 5 मध्ये 23. पंचांकडे अपील केली जाते. निमेश स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आजच्या दिवसामध्ये शेवटच्या षटकात असताना निमेशला आपण एक मॅन ऑफ द मॅच देखील मिळाली होती. 24 धाव्यांची गरज आहे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने डिक्लेअर झोनमध्ये. मॅच जर का पहिल्या इनिंगचा खेळ पहिल्या 2 षटकामध्ये 3G वॉरियर संपूर्ण मॅचमध्ये पुढे होते. नंतरला धावफलक चालू ठेवण्यासाठी प्रथम एका बाजूला उभा होता. त्याच्यानंतर शेवटच्या षटकापर्यंत उभं राहून 40+ टार्गेट सेट केलं. त्या 40+ पाठलाग करत असताना 3G वॉरियरनी स्टार्ट चांगला नाही केला. त्याच्यानंतरचं दुसरं षटक तिथे शेवटच्या कौशिकच्या लगातारच्या 4 डॉट नंतर आलेलं मोमेंटम कायम जगमाताने आपल्या बाजूने ठेवला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आला. 2 मध्ये 20ची गरज. मात्र औपचारिकता जगमाताच्या कर्णधारांनी सांगितलं होतं की 3G वॉरियर एक चांगली टीम आहे आणि चांगली टीम नेहमी हरते ही स्टेटमेंट त्यांनी टॉसला आल्यानंतर दिली होती. पण तशा प्रकारचं खेळ करणं देखील गरजेचं होता. ही स्टेटमेंट कॅप्टनने दिली होती. पुन्हा एकदा प्रथम चेंडूखाली येण्याचा प्रयत्न करतोय. प्रथम जर का चेंडूखाली आहे तर तो झेल सुटणं कदाचित नामुमकिन आहे. टिपलाय झेल. विकेट सपतन गडीबाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू. असं 27 वरती धावफलक स्थिरावलंय. थ्री जी वॉरियर 47 सपाटला करत असताना ती प्लॅनिंग नव्हती. शेवटच्या चेंडूवरती फटका खेळलाय. मोठा चेंडू गेलाय 6 धाव्यांसाठी पण षटकार येता मॅचमध्ये खूप उशीर झाला. हार्ड लक टीम 3G वॉरियर पराभवाच्या छायेमध्ये जावं लागते. जगमाता 11 विजेता संघाचे खूप खूप अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच. तिघांनी गोलंदाजी इतकी चांगली केली. थोडंसं आमचे स्कोरर पाहतात की मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायचे. शेवटच्या क्षणाला पाहिलं प्रथमच्या धावा देखील होत्या आणि त्याची ती बॉलिंग देखील होती. तिसरं षटक महत्त्वाचं षटक होतं. प्रथम आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन आपला गौरव करण्यात येईल. क्षेत्रपाल कोरडूचे अध्यक्ष कल्पेश वजे यांना मी विनंती करेन की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. प्रथम उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि उत्कृष्ट असा निर्णायक फलंदाजी वेळेवर जी फलंदाजी त्यांनी केली त्यामुळे चांगला स्कोअर उभारता आला आणि समोरच्या संघाला चित करता त्यांना यश आलं. मॅन ऑफ द मॅच प्रथम
मी कल्पेश वजे यांना विनंती करेन की त्यांनी गॉगल आहे मॅन ऑफ द मॅचचा आणि एक कुपन आहे, चायनीज दुकानाचं कुपन आहे, स्पॉन्सर केला आहे निलेश नाईक कोफराड. 25% त्याला डिस्काउंट आहे. अमित म्हात्रे आपण देखील याच्या